नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये मिसलेनियस करंट अफेअर्सचा पुढचा टप्पा आपण अभ्यासतो। याच्यामध्ये जानेवारी ते जूनच्या दरम्यान जी काही चक्रीवादळे आली होती किंवा काही ज्वालामुखी होते किंवा काही योजना सुरू झाल्या होत्या, काही नेमणुका झाल्या होत्या, काही निधन झालेल्या व्यक्ती होत्या, तर त्यांचा अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण याचा अभ्यास करताना आज आपला पहिला मुद्दा चक्रीवादळासंबंधी पाहूयात की जानेवारी ते जून 2024 दरम्यान कोणकोणती चक्रीवादळे झाली होती आणि त्या चक्रीवादळाशी संबंधित प्रभावित क्षेत्र कोणती होती आपल्याला विचारलं जाईल। मग कधी जोड्यांमध्ये विचारलं जाऊ शकेल किंवा कधी तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाऊ शकेल। मग या ठिकाणी जानेवारीपासून जूनची चक्रीवादळं आपण घेतलेली आहेत आणि त्याच्यावरचा प्रश्न अभ्यासून आपण हे चक्रीवादळाचा अभ्यास आपल्याला करायचा। सुरुवातीला एक नजर टाकली तर तुम्हाला 5 महत्त्वाची चक्रीवादळे दिसत आहेत की जानेवारी ते जूनच्या दरम्यान आलेली आहेत। मग ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत या 5 मधला जर आपण विचार केला तर एक खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे रेमल। पश्चिम बंगाल, बांगलादेश, म्यानमार, बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं हे चक्रीवादळ, त्याचं नाव होतं रेमल चक्रीवादळ। आणि उरलेली 4 जर आपण पाहिली अल्वारो, मेगन, हिदया, बेरिल। अल्वारो याचा विचार केला तर कुठे पहा, मादागास्कर, मोझांबिक। मेगन कार्पेंटेरिया खाडी, ऑस्ट्रेलिया। मेगन ऑस्ट्रेलिया एका खाडी, कार्पेंटेरिया खाडी। हिदया टांझानिया हे प्रभावित क्षेत्र होतं आणि बेरिल याच्याशी प्रभावित क्षेत्र वेस्ट इंडिज मधलं विंडवर्ड बेट हे प्रभावित क्षेत्र आहे। ती 4-5 आपण ऐकून अभ्यासली चक्रीवादळं जानेवारी ते जूनच्या दरम्यानची। मग आता याच्यामध्ये एक आपण म्हटलं की जे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं होतं ते आपल्यासाठी महत्त्वाचं, त्यासाठी प्रभावित क्षेत्र आपल्या शेजारचा देश बांगलादेश, आपलं देशातलं राज्य पश्चिम बंगाल आणि म्यानमार ही प्रभावित क्षेत्र मानली गेलेली होती आणि बाकीच्या 3चा त्याच्यातला कुठलाही एक तुम्हाला माहीत असेल तरीसुद्धा तुम्हाला जर जोड्यांच्या स्वरूपात जर प्रश्न आलेला असेल तर तो सोडवता येणार आहे। मग हे रेमल चक्रीवादळ मात्र तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे आपल्या भारताशी संबंधित आहे आणि बाकीचे अल्वारो, मेगन, हिदया आणि बेरिल। बेरिल हे लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज विंडवर्ड बेट। हिदया टांझानिया प्रभावित क्षेत्र आहे। मेगन ऑस्ट्रेलिया कार्पेंटेरिया खाडी आणि अल्वारा हे मादागास्कर, मोझांबिक हे प्रभावित क्षेत्र आहे। आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे जोड्यांच्या स्वरूपातला प्रश्न अभ्यासावा लागणार आहे। मग तो रोज अभ्यासला, नुसती नजर जरी टाकली तरी तुमचं ते पाठ होणार आहे। या ठिकाणी पहा बेरिल, मेगन, हिदया, अल्वारो। आता याच्यामध्ये कोणकोणते आपण याच्यामध्ये काय विचार केला होता थोडासा विचार करा। बेरिल वेस्ट इंडिज बेट आहे म्हणजे विंडवर्ड बेट, विंडवर्ड बेट बेरिल कोणतं आहे, हे विंडवर्ड बेट आपल्याला दिसून येतं। दुसरं आहे मेगन। मेगन आपण कुठल्या म्हटलं होतं, ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहे। मग ऑस्ट्रेलिया कुठं दिसतंय का, हां कार्पेंटेरिया खाडी, ऑस्ट्रेलिया। त्याच्यानंतर हिदया, हिदयाचा आपण कुठं विचार केलेला होता, टांझानिया हे प्रभावित क्षेत्र हिदयाचं। टांझानिया कुठे आलं, टांझानिया हे 4 नंबरचं टांझानिया आहे। उरलं अल्वारो। अल्वारो या क्षेत्राशी कोणती संबंधित आहेत तर आपण म्हटलं होतं उरलेलं मादागास्कर आणि मोझांबिक। तर अशा जोड्या तुम्हाला रोज तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे हे आपोआप तुमचं पाठ होणार आहे। लक्षात आलं, पुन्हा एकदा आपण चेक करूयात, तुमच्या लक्षात येत आहे का पहा। 5 चक्रीवादळं आपण पाहिली, त्यातलं रेमल हे आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगाल, बांगलादेश, म्यानमार हे प्रभावित क्षेत्र आहे। बाकीचे अल्वारो, मेगन, हिदया, बेरिल। आता 2 चक्रीवादळे लगेच लक्षात ठेवा। बेरिल चक्रीवादळ वेस्ट इंडिज मधलं विंडवर्ड बेट आहे, तिथे प्रभावित क्षेत्र आहे आणि मेगन ऑस्ट्रेलियाशी संबंधित कार्पेंटेरिया खाडी। हिदया टांझानिया आहे आणि अल्वारो मादागास्कर, मोझांबिक। आता सोडवण्याचा प्रयत्न करा। बेरिल, मेगन, हिदया, अल्वारो कुठला आहे, आपण सुरुवातीला काय विचार केला होता, बेरिल कशाशी संबंधित आहे, वेस्ट इंडिज बेटाशी संबंधित आहे। विंडवर्ड बेट कुठं दिसतंय आपल्याला, या ठिकाणी 2 हे आपलं उत्तर असलं पाहिजे। मेगन आपण काय म्हटलेलं होतं, मेगन ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहे। मेगन कुठे आहे पहा, कार्पेंटेरिया खाडी, ऑस्ट्रेलिया। म्हणजे या ठिकाणी 2चं 1चं 2 आहे, 2चं 1 आहे।
1चं 2, 2चं 1, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला निवडता येणार आहे. हिदयाचं मग कुठलं आहे? एकच प्रभावित क्षेत्र दिसत आहे, टांझानिया, आणि अल्वारोचं मादागास्कर, मोझांबिक. तर हे उत्तर आपल्याला मिळतं आहे ऑप्शन ए नंबरचं. लक्षात आलं? मग आपण काय करायचं आहे की हा प्रश्न फक्त सोडवायचा आहे. हा प्रश्न जर आपण पुन्हा पुन्हा सोडवला तर ते आपोआप ही सगळी बेटं पाठ होणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ पुढच्या प्रश्नामध्ये. आता आपण चक्रीवादळ अभ्यासली. काही ज्वालामुखी जानेवारी ते जून 2024च्या दरम्यान आपल्याला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा उद्रेक झालेला दिसतोय. मग आपल्याला तो ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी त्याचा उद्रेक झाला, म्हणजे तो ज्वालामुखी आणि त्याचा उद्रेक कोणत्या ठिकाणी झाला ते ठिकाण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे किती, तर एकूण जर आपण विचार केला तर 10 ज्वालामुखींचा आपल्याला विचार करावा लागतो. पण 10 ज्वालामुखींचा विचार करताना आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, एखाद्या विशिष्ट पद्धतीने अभ्यास होयात, ज्याला तुम्ही ट्रिक्स असं म्हणता. तर त्या पद्धतीने सुरुवातीला विचार करा की जानेवारी ते जून 2024 दरम्यान जे ज्वालामुखी झाले त्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये घडून आले. एक पहिला प्रश्न. मग त्याच्यातून आपलं उत्तर सोपं होत जातात. मी सांगतो, इंडोनेशिया या देशामध्ये 4 ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आपल्याला दिसून येतो. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, इंडोनेशिया या देशामध्ये ज्वालामुखी कोणकोणत्या आहेत त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, सेमेरू, इबू आहे, आणि माउंट रोआंग तिसरा, आणि चौथा या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर लेओतोबी लाकी इंडोनेशिया. म्हणजे 4, 10 मध्ये 10 ज्वालामुखीचे उद्रेक प्रामुख्याने जगामध्ये झाले. प्रमुख ज्वालामुखीचे उद्रेक त्या 10 मधले 4 इंडोनेशिया देशामध्ये झालेले आहेत. इंडोनेशिया देश त्याच्याशी संबंधित आहे. हां, मग आता हे 4 आपण सुरुवातीला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. सेमेरू, इबू, माउंट रोआंग आणि लेओतोबी लाकी हे 4 लक्षात आलं. हे 4 सेमेरू, इबू, माउंट रोआंग आणि हा आहे लेओतोबी लाकी. ठीक आहे, 4 आपण पाहिल्या. आता दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या देशामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. तर इटली एक देश आपल्याला पाहावा लागतो. आता इटलीचा विचार केला तर माउंट एटना, सिसिली, इटली या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, हां, या ठिकाणी मेक्सिको, मंगळ, तर इटलीचा एक ज्वालामुखी आपल्याला दिसतोय. आणखी एक आहे पहा, कॅम्पी फ्लेग्रेई. इटलीमध्ये 2 ज्वालामुखींचा उद्रेक झालेला दिसतोय. म्हणजे 6 ज्वालामुखींचा, 10 मधल्या 6 ज्वालामुखींचा जर विचार केला तर 4 इंडोनेशियामध्ये उद्रेक झालेले आहेत आणि 2 इटलीमध्ये उद्रेक झालेले आहेत. उरलेले 4 सोपे आहेत. एक मंगळ ग्रहावर झाला आहे, एक अंटार्क्टिकावरती झालेला आहे, एक मेक्सिकोमध्ये झालेला आहे. मग अशा प्रकारे उरलेले आपल्याला काढता येतील. पण अगोदर ह्या 2 देशांमधला आपल्याला विचार करायचा आहे. कुठले कुठले पाहिले पहा, सेमेरी, इबू, माउंट रियांग. लक्षात आलं? सेमेरू, इबू, माउंट रियांग आणि लेओतोबी लाकी इंडोनेशियामध्ये झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं इटलीमध्ये माउंट एटना आणि कॅम्पी फ्लेग्रेई हे इटलीमध्ये झाले. म्हणजे 6 आपल्या लक्षात आलं. त्याच्यानंतर एक 7वा माउंट कॉनलॉन मध्य फिलिपाईन्समध्ये झाला आहे. 8व्याचा जर आपण विचार केला तर 8वा कुठे झाला आहे पहा, मंगळ ग्रहावरती एक झाला आहे. त्याचं नाव आहे, मंगळ ग्रहावर ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला स्पेशली ते पण विचारलं जाईल, नॉक्टिस. या ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला आहे विचारतील. मंगळ ग्रहावरती झालेला आहे. आणि अंटार्क्टिकावर एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे, त्याला माउंट एरेबस असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे हे 2 आपल्या लक्षात राहतील का? मंगळ ग्रहावर एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे, त्याचं नाव आहे नॉक्टिस. आणि अंटार्क्टिका या ठिकाणी ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्याचं नाव आहे माउंट एरेबस. आणि उरलेला 10वा जो आहे तो मेक्सिकोमध्ये झाला आहे, पोपोकेटपेटल असं त्याचं नाव आहे. तर हे 10 उद्रेक झालेले आहे. लक्षात आलं? आता आपण थोडे प्रश्न पाहूयात. प्रश्नांच्या माध्यमातून हे 10ही तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, पहा पहिला प्रश्न. 2024 स्फोट झालेला कोणत्या ज्वालामुखीचा इंडोनेशियाशी संबंध नाही आहे? काय विचारले पहा. म्हणजे 3 असे ज्वालामुखी की ज्यांचा
उद्रेक इंडोनेशियामध्ये झाला. 2024 मध्ये स्फोट झालेला कोणता ज्वालामुखीचा इंडोनेशियाशी संबंध नाही आहे? सेमेरू, इबू, लेवोतोबी, लाकी लाकी, नॉक्टिस. काय आहे? आता या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं? नॉक्टिस या ज्वालामुखीचा उद्रेक कुठं झाला आहे? मंगळ ग्रहावरती झाला. म्हणजे उरलेले 3चा इंडोनेशियामध्ये झालेला आहे. लक्षात आलं? सेमेरू, इबू, लेवोतोबी, लाकी लाकी. अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्न अभ्यासले तर हे पाठ होणार आहे. आणखी ह्याच्यावरचे प्रश्न पाहूयात. माउंट एरेबस या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी खालीलपैकी कोणतं ठिकाण संबंधित आहे? मंगळ ग्रह, मेक्सिको, इंडोनेशिया, अंटार्क्टिका. आपण काय म्हटलं होतं? माउंट एरेबसशी कोणतं ठिकाण संबंधित आहे? तर अंटार्क्टिका असं पण म्हटलं होतं. अंटार्क्टिका. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं नॉक्टिस हा ज्वालामुखी आहे, त्याचा उद्रेक मंगळ ग्रहावर झाला आहे. सेमेरू, इबू, लेवोतोबी, लाकी लाकी इंडोनेशियामध्ये झालेत. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे माउंट एरेबस या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी खालीलपैकी कोणतं ठिकाण संबंधित आहे? अंटार्क्टिका ठिकाण संबंधित आहे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पाहूयात. आता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेत जोड्यांच्या स्वरूपामध्ये. हे प्रश्न ज्वालामुखी आणि त्यांचे ठिकाण हे ज्वालामुखी आपल्याला ओळखता येतील. माउंट एटना, माउंट कॉनलॉन, माउंट रोआंग, पोपोकेटपेटेल. आपल्याला जी माहिती त्याचा अगोदर विचार करत. माउंट रोआंग हा इंडोनेशियामध्ये होता, हे आपण अभ्यासलं होतं का? इंडोनेशियामध्ये आहे. आता विचार करा पोपोकेटपेटेल आपण कुठं म्हटलेलं होतं? हा होता मेक्सिकोमध्ये. पोपोकेटपेटेल मेक्सिकोमध्ये. आता या दोन्हीवरून आपल्याला आपलं उत्तर मिळतंय का? 3ला 2 आहे आणि 4ला 1 उत्तर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन जागा नसल्यामुळे दिलेले नाहीत. मग आपण शोधायला सुरू. माउंट एटना कुठे सांगितलेलं होतं आपण? माउंट एटना इटलीमध्ये म्हटलं होतं का? इटलीमध्ये 2 होते. माउंट एटना कुठे आहे? इटली दिसतंय का? सिसिली, इटली. हे पहा, सिसिली, इटली. आणि त्याच्यानंतर माउंट कॉनलॉन कोणत्या ठिकाणी होता? एकच देश राहिला आहे, मध्य फिलिपाईन्स. तशा प्रकारे हे आहेत. लक्षात आलं? कशावरून आपण विचार केला? आपल्याला इंडोनेशियामध्ये 4 ज्वालामुखीचा जो उद्रेक झाला आहे ते 4 ज्वालामुखी माहिती आहेत. सुरुवातीला 3 पाहिले होते आणि 4था होता माउंट रोआंग. मग हे आपल्याला माहीत होतं, आपण ते जोडलं. पोपोकेटपेटेलचा आपण अभ्यास केला. सुरुवातीला पोपोकेटपेटेल कोणत्या ठिकाणी होता? मेक्सिको या ठिकाणी होता. त्यानंतर आपण माउंट एटनाचा विचार केला, सिसिली, इटली, आणि माउंट कॉनलॉन, इंडोनेशिया. मग ह्या जोड्या माउंट कॉनलॉनचा जर आपण विचार केला तर मध्य फिलिपाईन्स. तर अशा प्रकारे या जोड्यांचा आपण सोडवल्या नुसत्या सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सगळे ज्वालामुखी, सगळे चक्रीवादळ तुमची या पद्धतीने लक्षात राहतील. मग तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न दिलेले आहेत मी, आणि त्याचे ऑप्शन्स पण दिले. ते सोडवण्याचा फक्त प्रयत्न करा. पेन्सिलने सोडवा, जेणेकरून तुम्हाला ते पुन्हा पुन्हा एक 4-5 वेळा तुम्ही त्याच्यावर नजर टाकली, सोडवले, तर ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षामध्ये राहणार आहे. त्यानंतर पहा, कॅम्पी फ्लेग्रेई या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी खालीलपैकी कोणता देश संबंधित आहे? कॅम्पी फ्लेग्रेई कोणता आहे? पहा, मध्य फिलिपाईन्स, इटली, इंडोनेशिया, मेक्सिको. कॅम्पी फ्लेग्रेई आपण कुठला म्हटलेला होता? माउंट एटना आणि कॅम्पी फ्लेग्रेई हे इटली देशाशी संबंधित आहे. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल इटली. 2 ज्वालामुखी इटलीमध्ये होते, 4 इंडोनेशियामध्ये आहेत, 1 मेक्सिकोमध्ये आहे, 1 मध्य फिलिपाईन्समध्ये आहे, 1 अंटार्क्टिकावरती आहे आणि 1 मंगळ ग्रहावरती आहे, नॉक्टिस. तर हे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे. हे प्रश्न व्यवस्थित केले तरी ते तुम्हाला ज्वालामुखीची उद्रेक आणि त्यांची ठिकाणं आपोआप लक्षामध्ये राहणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. आता या ठिकाणी काही योजनांना सुरुवात आपण करतोय. पृथ्वी विज्ञान योजना सुरुवातीला आपण अभ्यासायला सुरुवात करतोय. लक्षात आलं? सुरुवातीला आपण काही चक्रीवादळ पाहिली, त्यानंतर ज्वालामुखीचे उद्रेक 10 आपण अभ्यासले, जानेवारी ते जूनच्या दरम्यान असलेले. आता एक एक योजना आपण सुरुवात करूया. पृथ्वी विज्ञान योजना. थोडंसं विचार करा. पृथ्वी शब्द वापरला आहे, संपूर्ण जगाचा विचार करायचा आहे, संपूर्ण पृथ्वी ग्रहाचा विचार करायचा आहे, आणि पुढे मात्र विज्ञान हा शब्द वापरला आहे. म्हणजे काय? सरकार सिरियस आहे का? संपूर्ण जग सिरियस आहे का? संपूर्ण जगाच्या माध्यमातून भारताला काही प्रयत्न करायचे आहेत का?
कशा संबंधी प्रयत्न करायचे आहेत, कोणत्या संबंधी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि सरकारने एवढंच नाही, पृथ्वी विज्ञान योजना जी सरकारनं सुरू केली आहे त्याच्यामध्ये सरकारनं 5 योजना विलीन पण केल्यात. सध्या ज्या चालू होत्या त्या 5 योजना विलीन केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग या योजनेचं उद्दिष्ट काय असेल असं विचार करा. जागतिक तापमान वाढू नये, जगाचं जे हवामान आहे त्याचा अचूक अंदाज यावा यासाठी भारत सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. पृथ्वी प्रणालीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण संकेत आहेत, जे काही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत ते भारत सरकारमार्फत नोंदवलं जात आहे. आणि नोंदवून काय करायचं आहे, आपल्याला हवामानामधील बदल समजावून घ्यायच्यात. महासागरीय वातावरणामध्ये जे वेळोवेळी बदल होताना आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. हवामान सातत्याने बदलताना दिसतं आहे, हवामानाचे धोके आपल्याला समजावून घ्यायचे आहेत, त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे, सावध करायचं आहे. म्हणजे काय, हवामान बदलाचं विज्ञान आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तशा प्रकारे वैज्ञानिक प्रणाली असली पाहिजे, तशा प्रकारची इकोसिस्टीम तयार करता यावी या उद्देशानं पृथ्वी विज्ञान योजना सुरू करण्यात येते आपल्या देशामध्ये. लक्षात आलं, पृथ्वी विज्ञान योजना आणि सरकार सिरियस आहे. जवळजवळ 4,500 कोटी रुपये आपलं केंद्र सरकार याच्यासाठी खर्च करते. मग आपण विचार करूयात याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी कधी दिली आहे, आपल्या परीक्षेसाठी ते उपयुक्त आहे का. तर पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, याला मंजुरी कधी प्राप्त झाली आहे तर 5 जानेवारी 2024 मध्ये याला मंजुरी प्राप्त झाली आहे. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात आली की मंजुरी दिली आहे, केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आणि जवळजवळ आपण म्हटलं की 4.5 किंवा प्रत्यक्ष आकड्याचा जर आपण विचार केला तर 4,797 कोटी रुपये या योजनेसाठी आपण खर्च करतो आहे, केंद्र सरकार खर्च करत आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की याच्या अगोदर आपण चर्चा केली ती किती महत्त्वाची आहे. कोण योजना राबवत आहे, आपल्या देशामध्ये एक पृथ्वी विज्ञान मंत्रालय आहे. या पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते आहे. कोणत्या कालावधीसाठी योजना राबवली जाते याचा विचार केला तर 2021 ते 2026 या कालावधीसाठी योजना राबवली जाते. लक्षात आलं, कधी मंजुरी मिळाली, कोणत्या कालावधीसाठी योजना राबवली जाते. मी तुम्हाला म्हटलं की जर विधानामध्ये विचारलं की ही योजना तयार करण्यासाठी सरकारनं काय केलं आहे तर 5 विद्यमान योजना याच्यामध्ये विलीन केलेल्या आहेत सरकारनं. 5 विद्यमान योजना. लक्षात आलं. मग उद्दिष्ट काय आहे, पृथ्वी प्रणाली याच्यामध्ये महत्त्वपूर्ण संकेत, महत्त्वपूर्ण बदल आपल्याला समजावून घ्यायचे आहेत पृथ्वीचे. मी तुम्हाला सांगितलं पृथ्वी प्रणालीमधील महत्त्वपूर्ण बदल संकेत समजावून घ्यायचे आहेत. त्याच्यामागे सरकारचं म्हणणं असं आहे की हवामानामधील बदल जे आहेत ते आपल्याला वेळोवेळी कळाले पाहिजेत, त्याचा अचूक अंदाज लावता आला पाहिजे. महासागरीय वातावरणामध्ये जे वेळोवेळी बदल होत आहेत त्याचा अंदाज आपल्याला लावता पाहिजे, मग त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. हवामानामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये आत्ताच आपण अभ्यासलं चक्रीवादळं, त्याचे अंदाज अचूक रीतीने आपल्याला कळाले पाहिजेत. ते अंदाज कळाल्यानंतर ते अंदाज आपल्याला पुढे सांगता पण आले पाहिजेत आणि त्याच्यापासून होणारी हानी पण आपल्याला वाचवता आली पाहिजे. तशा प्रकारे हे हवामान बदलाचं विज्ञान आपल्याला समजावून घ्यायचं आहे. हवामान बदलाचे विज्ञान आपल्याला समजावून घ्यायचं. तशा प्रकारे पृथ्वी विज्ञान योजना राबवली जाते, 2021-26 कालावधीसाठी राबवली जाते. याच्यामुळे आपल्याला काय साध्य होईल तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, हे जे हवामान आहे, महासागरीय बदल आहेत, पृथ्वीचं तापमान आहे, त्याच्यावर होणारे जे बदल आहे त्याचं दीर्घ निरीक्षण केले जाणार आहे. आणि मग त्याच्यातून महत्त्वपूर्ण संकेत, त्याच्यामध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल आपले शास्त्रज्ञ समजावून घेणार आहेत. लक्षात आलं. मग याच्यामध्ये कोणकोणत्या 5 योजना विलीन करण्यात आल्या हे मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे, तर त्या 5 योजना तुम्ही त्या ठिकाणी पाहता येतील. आता याच्यावरचा एक प्रश्न आपण पाहूयात. पृथ्वी विज्ञान योजना तुमच्या लक्षात आली.
सरकारनं मंजुरी 5 जानेवारी 2024 4,797 कोटी रुपये कोणत्या कालावधीसाठी 2021-2026 या कालावधीसाठी राबवली जाते. 5 विद्यमान योजना याच्यामध्ये विलीन केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, याचं महत्त्वाचं उद्दिष्ट हवामान बदलाचं जे विज्ञान आहे ते विज्ञान आपल्याला समजावून घ्यायचं आहे, त्यातले संकेत समजावून घ्यायचे आहेत, त्यातले बदल समजावून घ्यायचे आहेत आणि तशा प्रकारचे अंदाज वर्तवून होणारी हानी जी आहे ती आपल्याला टाळायची आहे. या उद्देशानं पृथ्वी विज्ञान योजना सुरू करण्यात आलेली आहे 2021-26 या कालावधीसाठी. लक्षात आलं? याच्यावर प्रश्न कसा असेल ते आपण पाहूया. प्रश्न पहा, पृथ्वी प्रणालीमधील महत्त्वपूर्ण संकेत आणि बदल नोंदवणं या उद्देशानं केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पृथ्वी विज्ञान योजना या योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता असणार आहे? 2021 ते 25, 2021 ते 26, 2024 ते 2019 ते 24, 2025 ते 2031. कोणते असणार आहे? कोणतं ऑप्शन याच्यातला बरोबर आहे? आपण काय पाहिलं होतं? 2021 ते 2026. पहा, 2021 ते 2026 या कालावधीमध्ये इथे तुम्हाला उद्देश पण सांगितला आहे. पृथ्वी प्रणालीमधील महत्त्वपूर्ण संकेत आणि बदल नोंदवणं या उद्देशानं. लक्षात आलं? ही आहे पृथ्वी विज्ञान योजना, जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून राबवली जाते. लक्षात राहील ही योजना. आपण पुढे जाऊयात पुढच्या योजनेकडे. पुढची योजना आपली कुठली पहा, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना असं म्हटलं जातं याला. ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड असं म्हटलं जातं त्याला. AHIDF म्हणजे पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना. आता आपल्याला असं विचारतील की अलीकडच्या कालावधीमध्ये ही योजना नव्यानं केव्हा सुरू करण्यात आली? ही योजना आता नव्यानं सुरू करण्यात आली आहे. ती कधी सुरू करण्यात आली असं विचारलं तर लक्षात ठेवायचं, 14 फेब्रुवारीला सुरू करण्यात आलेली आहे. 14 फेब्रुवारी 2024 मध्ये योजना सुरू करण्यात, योजना नव्यानं सुरू करण्यात आली असं आपण म्हणतोय. लक्षात आलं? आणि मग या योजनेचा शुभारंभ कोणी केला तर त्या तत्कालीन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री होते. कारण आता नवीन मंत्रिमंडळ आलं आहे 2024 नंतर. आपण अभ्यासतोय जानेवारी 2024चं. तर त्यांचं नाव होतं पुरुषोत्तम रुपाला. यांनी या योजनेचा शुभारंभ केला. आपण आत्ताच म्हटलं का शुभारंभ? कारण त्या खात्याचे ते मंत्री आहेत. तर यांनी शुभारंभ केला. मग ही नव्याने योजना कधी सुरू करण्यात आली तर 14 फेब्रुवारी 2024ला योजना सुरू करण्यात आली. आता विचार करा कोणत्या कालावधीसाठी योजना सुरू करण्यात आली? 31 मार्च 2023 ते कोणत्या कालावधीसाठी? 2025-26. 2025-26 दोन गोष्टी आपल्याला कळाल्या. नव्यानं योजना सुरू झाली 14 फेब्रुवारी 2024ला. योजनेचा कालावधी कोणता आहे? 31 मार्च 2023 ते 2025-26 आहे. आता याला आपण काय म्हटलेलं आहे? पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना. आणि मग आपण असंही म्हटलं की ही योजना नव्यानं सुरू करण्यात आली. म्हणजे याच्या अगोदर ही योजना सुरू होती का? हो, याच्या अगोदर सुद्धा ही योजना सुरू करण्यात आलेली होती. कधी सुरू करण्यात आलेली होती? 2020 मध्ये. याच्या अगोदर 24 जून 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळी आत्मनिर्भर अभियान सुरू होतं आणि त्या आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि आत्ता सध्याचा जर विचार केला तर 14 फेब्रुवारी 2024ला ही योजना नव्यानं सुरू करण्यात आलेली. कोणत्या कालावधीसाठी? 31 मार्च 2023 ते 2025-26 या कालावधीसाठी. लक्षात आलं? समजलं हे सगळं? काय काय केलं पहा. आपण थोडक्यात रिव्हिजन केली. आपण म्हटलं की पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना याच्या अगोदर सुरू होती 24 जून 2020ला. परंतु आता ही योजना नव्यानं सुरू करण्यात आली आहे. कधी? 14 फेब्रुवारी 2024ला ही योजना नव्यानं सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2023 ते 2025-26 असणार आहे. याचा आपण विचार केला. या योजनेचा शुभारंभ त्या खात्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुभारंभ केला असं आपण म्हटलं. आणि
ह्या योजनेची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर या योजनेसाठी किती खर्च करण्यात आलेला आहे, जवळजवळ 30,000 कोटींचा खर्च आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण विचार केला तर 29,610 कोटी रुपयांचा खर्च आहे. एक माहितीसाठी हे काय आपल्या महत्त्वाचं नाही, हे दोन मुद्दे आपले महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यावरती प्रश्न कसा येईल ते आपण विचार करूयात. दुग्धोत्पादन पायाभूत सुविधा विकास निधीची नव्याने सुरुवात केव्हापासून करण्यात आलेली आहे? 26 जानेवारी 2014, 14 फेब्रुवारी 2014, 26 जून 2024, 15 ऑगस्ट 2024. काय तुमचं उत्तर असणार आहे? कधीपासून तर आपल्याला माहिती आहे 14 फेब्रुवारी 2024. लक्षात आलं. कोणत्या कालावधीसाठी सुरू केली हे पण विचारतील. तर 31 मार्च 2023 ते 2025-26 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली हे लक्षात ठेवायचे. लक्षात आली योजना? बस एवढीच योजना आहे. पुढच्या योजनेकडे आपण जाऊयात. अमृत भारत स्टेशन योजना. अमृत भारत स्टेशन योजना केंद्राची एक योजना चालू आहे. अमृत भारत योजना ही योजना जी सुरू झाली आहे, कोणत्या योजनेच्या अंतर्गत सुरू झाली आहे तर अमृत भारत योजना. अमृत भारत योजना कोणत्या योजनेच्या अंतर्गत योजना सुरू झाली आहे? अमृत भारत स्टेशन योजना जी सुरू झाली आहे ती कोणत्या योजनेच्या अंतर्गत सुरू झाली? तर अमृत भारत योजनेच्या अंतर्गत सुरू झाली असा आपण विचार केला. आता याचा शुभारंभ झाला आहे. कधी केला याचा शुभारंभ? अलीकडच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 फेब्रुवारी 2024 मध्ये याचा शुभारंभ केलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. दोन गोष्टी आपल्याला कळाल्या की अमृत भारत स्टेशन योजना सुरू झाली आहे, अमृत भारत योजनेअंतर्गत योजना सुरू आहे. याचा आपण म्हटलं की अनावरण 26 फेब्रुवारी 2024 नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण त्याचं झालेलं आहे. आता याच्यामध्ये काही रेल्वे स्थानकं घेतली गेली, त्या रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्या रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. लक्षात आलं. मग सुरुवातीला आपण पाहूयात की अमृत भारत स्टेशन योजना कधीपासून सुरू झाली होती त्याचा आपण विचार करूयात आणि त्याच्यामध्ये सध्या अपडेट्स काय आहेत त्याचा आपण विचार करूयात. अमृत भारत स्टेशन योजनेचा जर तुम्ही विचार केला तर ही योजना 2023 मध्ये सुरू झाली आहे. कधी? 2023 मध्ये. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं 6 ऑगस्ट 2023 मध्ये योजना सुरू झाली. ठीक आहे, हे पण आपल्या लक्षात आलं की योजना कधी सुरू झाली होती? 6 ऑगस्ट 2023 अमृत भारत योजनेअंतर्गत राबवली जात आहे. आत्ता याचा शुभारंभ पुन्हा एकदा त्याच्यात अपडेट 26 फेब्रुवारी 2024 रोजी सुरुवात झाली. नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरण केलं आहे असं आपण म्हणतोय. आता याच्यामधून किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाईल, किती रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की 553 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे, त्यांचा कायापालट केला जाणार आहे. 553 रेल्वे स्थानके यांचा कायापालट केला जाणार आहे. पहिली गोष्ट आपल्या ही लक्षात आली, 553 रेल्वे स्थानकं यांचा कायापालट केला जाणार आहे. शिवाय काही रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. मग देशातील किती रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल तर त्याचा जर विचार केला तर जवळजवळ देशामधील 1300 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. लक्षात आलं. तर ही आहे अमृत भारत स्टेशन योजना. 6 ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली होती. याच्या अलीकडच्या कालामध्ये काही बदल होणार आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 फेब्रुवारी 2024च्या नवीन बदलांचा शुभारंभ केलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे
तर किती रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल, पूर्ण सुधारणा केल्या जातील? तर 553 रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल आणि 1300 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. लक्षात आलं? तुम्ही म्हणाल की कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील? जर गाडी लेट झाली किंवा तुम्हाला एखाद्या वेळी बसण्याची वेटिंग करण्याची त्या ठिकाणी वेळ आली तर तुम्हाला त्या ठिकाणी वेटिंग रूम असणार आहेत. कॅफेटेरियासारख्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील की जेणेकरून तुम्हाला ते वाट पाहणं किंवा त्या ठिकाणी बसणं, शिवाय काही अपंग लोक असतील तर त्या अपंगांसाठी अनेक सुविधा दिल्या गेलेल्या आहेत की जेणेकरून सहजतेनं सुलभतेनं त्या ठिकाणी जे असणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य करता येईल. या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल, रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल. तर अशा आहे अमृत भारत स्टेशन योजना. एवढीच लक्षात ठेवायची. लक्षात आलं? आता याच्यावरती कसा प्रश्न येईल त्याचा आपण विचार करूयात. नुकतेच 26 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत भारत स्टेशन योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत किती रेल्वे स्थानकांचा कायापालट केलं जाणार आहे? आधुनिकीकरण किती म्हटलं होतं रेल्वे स्थानकांचं? 1300 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण म्हटलेलं होतं. कायापालट किती रेल्वे स्थानकांचा केला जाईल? 450, 475, 550, 553. किती रेल्वे स्थानकांचं आपण म्हटलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं 553 रेल्वे स्थानकांचं काय केलं जाणार आहे? कायापालट. आणि किती रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल? तर 1300. हे दोन्ही मी तुम्हाला सांगितलं आहे. तर याच्यावरती जास्त प्रश्न येणं शक्य आहे, तर हे लक्षात ठेवायचं. 553 रेल्वे स्थानकांचा कायापालट, 1300 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण. ते कोणत्या पद्धतीने असेल हे पण आपण विचार केला. तशा प्रकारे हे प्रश्न येऊ शकते. लक्षात आली तुम्हाला योजना? आपण म्हटलं कुठली? अमृत भारत स्टेशन योजना ही आहे. लक्षात आली का? आपण आता पुढे जाऊयात. आपली पुढची योजना आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ही योजना आपण ऐकली आहे, यापूर्वी सुरू झाली आहे, आपल्याला माहिती आहे. पण याच्यामध्ये काही अपडेट्स झाल्यात. त्या काही अपडेट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला जर आपण विचार केला तर ही जी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, या योजनेमध्ये काय केलं जातं? गरीब आणि असुरक्षित कुटुंब असतील तर त्या प्रति कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य कवच प्रदान केलं जातं. म्हणजे आता काय केलं जातं? समजा पुढे भविष्यामध्ये आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून आपण काय करतो? मेडिक्लेमची पॉलिसी काढतो. आणि मेडिक्लेमची आत्ता सध्या जर विचार केला तर मी एक मेडिक्लेमची पॉलिसी काढली आहे. 1 वर्षासाठी 5 लाखाचं कव्हरेज घेतलं आहे आणि 30,000 रुपये माझे गेले. म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांचा जर मेडिक्लेम काढला. पण सरकार काय करत आहे? गरीब असुरक्षित जी कुटुंब आहेत त्या प्रति कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य कवच प्रदान करत आहे या योजनेअंतर्गत. पण हे करत असताना सरकारच्या मनात असं आलं की याच्यामध्ये आपण काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे. काही आरोग्य सेवा कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, देशासाठी झटत आहेत. मग त्यांना या योजनेच्या कक्षेत आणता येईल का असा विचार केंद्र सरकारनं केला. आणि मग आरोग्य सेवा कर्मचारी जे आहेत ते आता आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा सुद्धा या गटामध्ये समावेश केला गेलेला आहे. लक्षात आलं? मग आरोग्य सेवा कर्मचारी कोण? आपण म्हणतो आशा कार्यकर्त्या, सामाजिक आरोग्य कार्यकर्ता. ज्या काही मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या आहेत त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? आशा कार्यकर्ता. आशा कार्यकर्त्या म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. आशा कार्यकर्त्या ह्या काय आहेत? आशा कार्यकर्त्या. आशा कार्यकर्त्या कोणाला? मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना आपण आशा कार्यकर्त्या म्हणून ओळखतो. शिवाय अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी मदतनीस आहेत, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या सुद्धा या योजनेच्या कक्षेत आल्या पाहिजेत. आणि मग या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मोफत 5 लाख रुपयापर्यंतचा कव्हर
त्यांना त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा एक नवीन अपडेट आली आहे या योजनेमध्ये, ती आपल्याला माहिती असली पाहिजे. आता ही अपडेट कुठे आली तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही 2024-25चा जर अर्थसंकल्प ऐकलेला असेल तर त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे जाहीर केलं आहे की काय, याच्या अगोदर आपण काय करत होतो तर गरीब आणि असुरक्षित जी कुटुंब आहेत त्या कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य कवच प्रदान केलं जात होतं. म्हणजे याच्या अगोदरची स्थिती आपण लक्षात घेऊयात, म्हणजे तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये क्लॅरिटी होईल. याच्या अगोदर आपण काय करत होतो, कोणाला देत होतो या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचं गरीब आणि असुरक्षित कुटुंब यांना काय केलं जात होतं, 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य कवच प्रदान केलं जात होतं. आरोग्य कवच म्हणजे काय, पॉलिसी. एवढा खर्च आला तुम्हाला तर तो सरकारमार्फत केला जाईल, या योजनेमार्फत केला जाईल. प्रति कुटुंब आहे, प्रति व्यक्ती नाही, प्रति कुटुंब असं आपण म्हणतो. ही सुविधा आत्तापर्यंत यांना दिली जात होती. सरकारनं विचार केला की बाबा रे, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्या तरी कुठून एवढे पैसे भरू शकतील, मग आपण काय करूयात, आरोग्य सेवा कर्मचारी जे आपल्या देशासाठी झटत आहेत, ज्यांनी कोविड-19च्या कालावधीमध्ये आपला जीव काही जणांनी गमावला, काही जणांनी कसून प्रयत्न केले, मग या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना या गटामध्ये आपल्याला घेता येईल का, आणि आपलं कर्तव्य आहे ते घेणं. तर मग सरकारने या आशा कार्यकर्त्या ज्या आहेत, आपण म्हणतो मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या, त्या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनासुद्धा आरोग्य उपचारांसाठी मोफत कव्हर दिला पाहिजे या योजनेअंतर्गत, असा केंद्र सरकारनं विचार केला आणि आपला निर्णय जाहीर केला आहे. मग आपण म्हणतो की हे कधी सांगितलं तर 2024-25चा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची घोषणा निर्मला सीतारामन आपल्या देशाचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी केलेली होती. लक्षात आलं, तशा प्रकारची योजना आहे. आता ही योजना लक्षात आली तुमच्या की इन अपडेट आहे की यांचा समावेश आता मोफत कव्हर 5 लाखापर्यंत त्यांना दिला जाणार आहे. ही अपडेट आहे. कोणाला? यांना. इथंपर्यंत समजली, अपडेट समजली तुम्हाला. आता मी थोडंसं आरोग्य कार्यकर्त्यांना असं का दिलं तुम्हाला थोडंसं सांगतो. थोडीशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्ही म्हणाल किती आहेत, तुम्ही जर विचार केला तर जवळजवळ अंगणवाडी सेविकांचा विचार केला तर आपल्या देशामध्ये 13 लाखापर्यंत अंगणवाडी सेविका आहेत, 10 लाखांपर्यंत अंगणवाडी मदतनीस आहेत. 13 आणि 10 केलं तर हे 23 लाख होत आहेत. लक्षात आहेत. आणि जवळजवळ तेवढेच म्हणजे 10 लाखापर्यंत अशा कार्यकर्त्या सुद्धा आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे तर यांना सुद्धा या योजनेमध्ये आणायचं आहे असं सरकारनं विचार केला. आणि सध्या या योजनेचा जर तुम्ही विचार केला, तुम्ही म्हणाल अहो हे सरकार खरंच राबवत आहे का, तर आज देशातील सरकारची आकडेवारी जर आपण पाहिली तर जवळजवळ 12 कोटी कुटुंब आपल्या देशातले असे आहेत की ज्यांना आयुष्मान भारत योजनेमध्ये ते समाविष्ट आहेत. 12 कोटी कुटुंब, 12 कोटी कुटुंबातल्या व्यक्ती वेगळ्या, 12 कोटी कुटुंबामधल्या जवळजवळ 55 कोटी व्यक्ती अशा आहेत की ज्या आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट आहेत. म्हणजे आपण 150 कोटी लोकसंख्या धरली तर त्यातले 55 कोटी लोक या योजनेशी संबंधित आहेत आज आपल्या देशामध्ये. लक्षात आलं. तर हे महत्त्व आहे. पण लक्षात आपल्याला एवढंच ठेवायचं की यांचा समावेश करण्यात आला, म्हणजे यांचं किती योगदान आहे आपल्या आरोग्य सेवेमध्ये हे लक्षात येईल आणि यांना का समाविष्ट केलं आहे हे पण आपल्या लक्षात येईल. लक्षात आलं. आता याच्यावरचा एक प्रश्न तुम्हाला सोडवता येतोय का पहा. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये मोफत आरोग्य उपचारांसाठी कोणाचा समावेश केला जाणार आहे. हे नवीन अपडेट. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, वरीलपैकी सर्व. हीच अपडेट आहे. लक्षात आलं. तर वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं. वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असेल. या सगळ्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं आशा कार्यकर्त्या. आशा कार्यकर्त्या मी तुम्हाला संपूर्ण भारताचा विचार करताना 10 लाख सांगितल्या. म्हणजे प्रत्यक्ष आकडा वेगळा आहे पण 10 लाखाच्या आसपास आहे. जवळजवळ सरकार म्हणताय 9.83 लाख आशा कार्यकर्त्या आहेत. पण हे का मी तुम्हाला आत्ता पुन्हा सांगितलं
तर एक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आशा कार्यकर्त्या ज्या आहेत ते कोणता प्रदेश वगळून आहेत हे पण लक्षात ठेवायचं. कदाचित तोच प्रश्न विचारला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आशा कार्यकर्त्या ज्या आहेत त्या गोवा आणि चंदीगड वगळता सर्वत्र आढळून येतात. चंदीगड, गोवा आणि चंदीगड वगळता ह्या आशा कार्यकर्ता, तुम्हाला कधी विचारलं आशा कार्यकर्त्या गोवा आणि चंदीगड वगळता ह्या 10 लाखापर्यंत अशा कार्यकर्त्या आपल्याला दिसून येतात. 9.83 लाख मी तुम्हाला म्हटलं. तशा प्रकारे हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये ही नवीन अपडेट झाली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील का? पुढे जाऊयात. हा प्रश्न पण आपण पाहिला की आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये मोफत आरोग्य उपचारांसाठी कोणाचा समावेश केला जाणार आहे, तर या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश केला जाईल. पुढच्या मुद्द्याकडे आपले जाऊयात. आज पुढची योजना कोणती? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम, EDCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम. आता तुम्ही म्हणाल EDCIL काय आहे, त्याचा आपण विचार करू. याचा एक लॉंग फॉर्म आहे, त्याला म्हटलं जातं एज्युकेशनल कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड. एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत हा विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो आहे. म्हणजे विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणामार्फत राबवला जातो आहे? पहिली गोष्ट आपल्याला लक्षात आलं, EDCIL एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड. एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मार्फत विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो आहे. पहिले लक्षात आलं का? आता विचार करायचा, शिष्यवृत्ती कार्यक्रमाला केव्हापासून सुरुवात करण्यात आलेली? डायरेक्ट विचारतील आपल्याला. या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे 6 फेब्रुवारी 2024 मध्ये. या कार्यक्रमाला कधीपासून सुरुवात झाली आहे? 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झाली. लक्षात आलं? कार्यक्रम कोठे सुरू करण्यात आला हे पण आपल्याला विचारतात. कार्यक्रम सुरू झाला नवी दिल्ली येथे. कार्यक्रमास कोठून सुरुवात करण्यात आली? नवी दिल्ली. कधी, कोणी? आपण सुरुवातीला काय पाहिलं? कधी, कोठे, कोणी. कधी सुरुवात झाली? 6 फेब्रुवारी 2024ला. कोठे? नवी दिल्लीला. कोणी सुरू केलाय? एज्युकेशनल एज्युकेशनल सी कन्सल्टंट्स आणि IL काय आहे? तर I इंडिया आणि L लिमिटेड. तशा प्रकारे एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यानं हा विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. 6 फेब्रुवारी 2024 नवी दिल्लीला सुरू केला आहे. 3 गोष्टी कळाल्या का? कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळी कोणी केली होती? धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान ते त्यावेळी या खात्याचे ते मंत्री होते. स्किल डेव्हलपमेंट आपण उल्लेख करतो. तर हे धर्मेंद्र प्रधान जे आहेत तर ते कौशल्य विकास मंत्री, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री म्हणून त्यावेळी होते. तर त्यांनी या नवीन कार्यक्रमाची सुरुवात केली. लक्षात आलं? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला का? आता तुमच्या मनामध्ये थोडासा प्रश्न निर्माण होतोय का? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केलाय, कोणासाठी सुरू झालाय? उद्देश काय आहे? तो उद्देश जर आपल्याला समजला तर मग आपल्याला आणखी सोपं होणार आहे. काय करायचं आहे? माध्यमिक हा विद्यार्थी आहे, हा माध्यमिक शिक्षण घेत आहे. माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत आहे आणि मग या विद्यार्थ्याला जो उच्च शिक्षण घ्यायचं असेल, उच्च शिक्षण, या विद्यार्थ्याला जो उच्च शिक्षण घ्यायचं आहे, माध्यमिक शिक्षणात आपण म्हणतोय विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? माध्यमिक शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आहे आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणामध्ये जर सामील व्हायचं आहे तर त्यासाठी या योजनेमधून मदत केली जाणार आहे. विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम काय आहे? लक्षात आलं? या विद्यार्थ्याला माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणात सामील होण्यासाठी मदत करण्यासाठी विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडनं सुरू केला आहे. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, हे सगळ्या शाळांसाठी का?
हे अशा प्रकारचं. तर मग त्याचं पुढचं उत्तर आहे जवाहर नवोदय विद्यालयामधील विद्यार्थी. जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामधील जे गुणी विद्यार्थी आहेत, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित आहेत पण गुणवंत आहेत आणि त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तर त्यांना आर्थिक सहाय्य कोणत्या योजनेमार्फत केलं जाईल? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम. लक्षात आलं? काय काय कसं कसं जोडले पहा. आपण सुरुवातीला म्हटलं एखादा विद्यार्थी आहे जो जवाहर नवोदय विद्यालयात शिकतोय, त्याला माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणामध्ये सामील व्हायचं आहे आणि त्यासाठी त्याला आर्थिक गोष्टींची गरज लागणार आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाणार आहे. हे म्हणतोय ना आपण, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाईल. कोणत्या योजनेअंतर्गत केलं जाईल? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत केलं जाईल. लक्षात आलं? आता आपण म्हटलं एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडनं हा उपक्रम सुरू केला आहे. तुम्ही म्हणाल ही तर सरकारची योजना आहे, मग ही सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे की खाजगी क्षेत्रातला उपक्रम आहे? हा सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. आपण जे म्हणतो EDCIL एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड हा जो आहे तो हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. लक्षात आलं? आणि आणखी एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये आहे की हा उपक्रम जो राबवला जातो आहे किंवा हा EDCIL हा जो उपक्रम आहे तो केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत असणारा उपक्रम आहे. लक्षात आलं? हे गोष्ट लक्षात ठेवायचं. तर EDCILचा आपल्याला पुन्हा विचार करता येईल मुख्य परीक्षेला, पण EDCILची स्थापनेचा जर तुम्ही विचार केला तर 1981ला या EDCILचा स्थापना करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि EDCIL काय करता? तर काही विद्यार्थी भारतामध्ये किंवा परदेशामध्ये शिक्षण घेतात, तर शिक्षणाचे जी सर्व क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन आणि सल्ला देण्यासाठी कोणता उपक्रम आहे? तर शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन आणि सल्ला देण्यासाठी जो उपक्रम आहे त्याला आपण EDCIL असं म्हणतो. लक्षात आलं? ज्याला एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. आणि हा उपक्रम कशासाठी? तर शिक्षणाची जी जी क्षेत्र आहेत सर्व क्षेत्रामध्ये व्यवस्थापन आणि सल्ला देण्याचं काम या एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मार्फत केलं जात आहे. लक्षात येत आहे? हे मुद्दे अशा प्रकारे. आणि यांनी एक पोर्टल पण सुरू केलं आहे, विद्यांजली फिनटेक पोर्टल आहे. आपण या ठिकाणी म्हणूयात विद्यांजली फिनटेक पोर्टल असं पण म्हणूयात. त्याचं पण आपण समजावून घेऊयात. हां, याच्या अंतर्गत एक पोर्टल आहे, त्याला विद्यांजली फिनटेक पोर्टल असं म्हटलं जातं. पहा, फिनटेक पोर्टल. तुम्हाला जर कधी विचारलं हे काय आहे तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यांजली फिनटेक पोर्टल काय आहे? याच्यामध्ये विद्यार्थ्याची नाव नोंदणी आणि त्याचं आर्थिक सहाय्य वितरित करणं हे पोर्टलचं काम आहे. आर्थिक सहाय्य वितरित करणारं पोर्टल आहे. आपण म्हणूयात हे विद्यार्थी आहे, विद्यार्थी स्टुडंट, त्याची नाव नोंदणी, त्याची नाव नोंदणी व त्याला आर्थिक सहाय्य प्रदान करणारं पोर्टल म्हणून या विद्यांजली फिनटेक पोर्टलला ओळखलं जातं. ते पोर्टल कोणामार्फत चालवलं जातं? तर EDCIL एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मार्फत चालवलं जातं, जो सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. तर अशा प्रकारे हे EDCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम तुमच्या लक्षात आला असेल. लक्षात आलं का? थोडक्यात रिव्हिजन करायची आहे का? मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं द्या.
शिष्यवृत्ती कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारीला सुरू करण्यात आला. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? नवी दिल्लीला सुरू करण्यात आलेला आहे. झाले 2 प्रश्न याच्यावरचे. आता विचार करायचा आहे आपल्याला की या शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणासाठी आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे? माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणामध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी असणारा हा, आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी असणारा हा उपक्रम आहे. आर्थिक सहाय्य पहा, माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी असणारा उपक्रम जवाहर नवोदय विद्यालयामधील जे काही आर्थिकदृष्ट्या असक्षम, असं आपण म्हणूयात, सक्षम नाही म्हणताना असक्षम, कमकुवत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित असणारे विद्यार्थी पण गुणवंत असणारे विद्यार्थी त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य या विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे प्रदान केलं जाईल. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे आहे. आणि आपण शेवटी म्हटलं की हे EDCIL मार्फत विद्यांजली फिनटेक पोर्टल पण चालवलं जात आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जाते आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य वितरित करण्याच्या उद्देशानं एक पोर्टल सुरू केलं आहे, विद्यांजली फिनटेक पोर्टल असं त्याला म्हटलं जातं. चला आता याच्यावरचे प्रश्न आपण पाहूयात. काय प्रश्न विचारले जातील? विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमास केव्हापासून सुरुवात करण्यात आलेली? 26 जानेवारी 2024, 6 फेब्रुवारी 2024, 15 ऑगस्ट 2024, 20 जानेवारी 2024. आता उत्तर आलं पाहिजे. आपण याच्यावर चर्चा केली आहे बराच वेळ. काय उत्तर असणार आहे? कधीपासून सुरुवात झाली आहे? 6 फेब्रुवारी 2024. विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमास केव्हापासून सुरुवात करण्यात आलेली? 6 फेब्रुवारी 2024. पुढचा प्रश्न त्याच्यावरचाच. विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? मुंबई, लखनौ, दिल्ली यापैकी नाही. कोणत्या ठिकाणी करण्यात आली? दिल्ली या ठिकाणी करण्यात आली. विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी करण्यात आली. लक्षात आलं? आणखी एक प्रश्न पाहूयात. खालीलपैकी विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश खालीलपैकी कोणता असणार आहे? पहिलं विधान, विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणात सामील होण्यास मदत करणं. आणि दुसरा, जवाहर नवोदय विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रदान करणं. तिसरा, वरीलपैकी 1 व 2 दोन्ही उद्देश आहेत. चौथं, वरीलपैकी कोणताही उद्देश असणार नाही आहे. काय आहे? पहिलं आपण म्हटलं होतं माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणात सामील होण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करायचे म्हणजे मदत करायची, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, आपण असंही म्हटलं की जवाहर नवोदय विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या जे दुर्लक्षित विद्यार्थी आहेत, कमकुवत विद्यार्थी आहेत पण गुणवंत आहेत, अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रदान करायचं, हे पण आहे. म्हणजे आपलं उत्तर 3 नंबरचं असणार आहे की वरीलपैकी 1 व 2 दोन्ही उद्देश आहेत. अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम. लक्षात आलं? मला वाटतं तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा आपला कार्यक्रम आहे युवा संगम उपक्रम. युवा संगम, युवा नावच आहे, याची 4था टप्पा चालू आहे आणि 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. युवा तरुणांची नोंदणी केली जाते. तुम्ही म्हणाल 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे म्हणजे कोणाची नोंदणी करायची? तरुणांची करायची आहे. कशासाठी करायची, काय करायची ते आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण म्हटलं याच्या कितव्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू आहे? 4था टप्पा. याच्या 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी कधीपासून 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे? 2024 मध्ये झाली आहे. 25 जानेवारी 2024 मध्ये याची नोंदणी सुरू झाली. 2 गोष्टी कळाल्या का? युवा संगम उपक्रम 4था टप्पा चालू आहे, याची 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. कधीपासून? 25 जानेवारी 2024 पासून नोंदणी सुरू झाली, आपल्या लक्षात ठेवायचं. आता हा कार्यक्रम कधी सुरू झाला होता? 2023 मध्ये. या कार्यक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर हा 2023 मध्ये सुरू झालेला कार्यक्रम आहे. याच्या 4थ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू आहे, याचा आपण विचार केला. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात आली, सुरू कधी झाला होता? 2023 मध्ये. कोणाचा उपक्रम आहे
हा उपक्रम केंद्र सरकारचा आहे. उपक्रम कोणाचा आहे? केंद्र सरकारचा आहे. हा उपक्रम कोणत्या अभियानाअंतर्गत केंद्र सरकार राबवत आहे? कोणत्या अभियानाअंतर्गत केंद्र सरकार हा उपक्रम राबवत आहे? एक भारत श्रेष्ठ भारत हे नाव ऐकले का तुम्ही? हा उपक्रम आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जातो. कोणत्या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जातो? एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जातो. झाल्या का तुमच्या समोरच्या गोष्टी? आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, चौथा टप्पा 25 जानेवारी 2024 केंद्र सरकारचा उपक्रम आहे. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत राबवला जातोय. कळालं? युवा संगम घडवून आणायचा आहे. एक ठराविक वयोगटामधील तरुण जे आहेत त्या तरुणांमधील संपर्क मजबूत करायचा आहे. लक्षात आलं? युवा संगम, युवांचा संगम घडवून आणायचा आहे. म्हणजे काय? एका निश्चित वयोगटातील. तुम्ही म्हणाल किती वयोगट? मग त्याचंही उत्तर आपण लक्षात घेऊया. वयोगट आहे 18 ते 30 वयोगट. 18 ते 30 वयोगट यामधील जे तरुण आहेत, या गटातील जे तरुण आहेत, त्या तरुणांशी संपर्क साधायचा आहे. या तरुणांमधील संपर्क मजबूत करायचा आहे. या गटातील संपर्क मजबूत करायचा आहे. उद्देश काय ठेवला? या वयोगटामधील संपर्क मजबूत करणे. युवा संगम उपक्रमाचा उद्देश काय आहे? हा उद्देश आहे 18 ते 30 वयोगटातील जे काही तरुण आहे त्या तरुणांमधील संपर्क मजबूत करायचा, म्हणजे युवा संगम घडवून आणायचा आहे. तरुणांना सहभागी करून घ्यायचा आहे. लक्षात आलं? आणि हे एका संरचनेच्या आधारे करण्यात येणार आहे. म्हणजे कोणता? 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आहे का? झालं आहे. तुम्हाला मला माहिती आहे, अभ्यास पण करावा लागतो आहे. मग 2020चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालं आहे त्या धोरणामधील जी प्रमुख संकल्पना आहे त्या प्रमुख संकल्पनेनुसार याची संरचना असणार आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला कळाली, युवा संगम उपक्रम राबवला जातो. कोणत्या संकल्पनेनुसार या युवा संगम उपक्रमाची संरचना असणार आहे? कोणत्या उपक्रमानुसार, कोणत्या आपण म्हटलं संकल्पनेनुसार याची रचना असणार आहे? तर 2020चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आहे त्याच्या प्रमुख संकल्पनेनुसार याची संरचना असणार आहे. आणि मग आपण म्हटलं 18 ते 30 वयोगटातील जे तरुण आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. लक्षात आलं? तर अशा प्रकारचा हा उपक्रम आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता युवा संगम उपक्रम राबवला जातो आपल्या देशामध्ये. कोणत्या मॉडेलवर आधारित राबवला जातं असं तुम्हाला विचारलं तर एक उपक्रम आहे काशी तमिळ संगम. काशी तमिळ संगम हे मॉडेल आहे. संगम मॉडेल. या मॉडेलवर आधारित, कोणत्या मॉडेलवर आधारित हा उपक्रम राबवला जातो आहे? युवा संगम उपक्रम. तर काशी तमिळ संगम मॉडेलवर आधारित हा उपक्रम राबवला जात आहे. लक्षात आलं? आणि आपण म्हटलं होतं एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाच्या अंतर्गत राबवलं जातं. आता एक भारत श्रेष्ठ भारत तुम्ही ऐकलंय, मी ऐकलंय. मग थोडंसं मला तुम्हाला सांगता येईल का की ही योजना कधी सुरू झाली होती? हा उपक्रम कधी सुरू झालेला होता की ज्याला आपण एक भारत श्रेष्ठ भारत? आपल्या देशाचा राष्ट्रीय एकता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला? राष्ट्रीय एकता दिन कोणता आहे सांगा मला. राष्ट्रीय एकता दिन कोणता आहे? राष्ट्रीय एकता दिन कोणता दिवस साजरा केला जातो? साहजिकच आहे तुमच्या मनामध्ये उत्तर असणार आहे 31 ऑक्टोबर आहे राष्ट्रीय एकता दिन. 31 ऑक्टोबर काय आहे? 31 ऑक्टोबर या दिवशी 31 ऑक्टोबर या दिवशी काय आहे? कोणाची जयंती आहे? सरदार वल्लभभाई पटेल.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि तो दिवस आपला राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. मग या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाची सुरुवात 31 ऑक्टोबरला झाली. राष्ट्रीय एकता दिनी झाली आहे. आणि राष्ट्रीय एकता दिन कधी असतो? 31 ऑक्टोबरला असतो. राष्ट्रीय एकता दिनी कोणाची जयंती असते? सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती असते. मग कधी सुरू झाला? 31 ऑक्टोबर 2016 या दिवशी एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम सुरू झाला. लक्षात आला? तर अशा प्रकारे हा उपक्रम सुरू झाला आहे. आणि हा उपक्रम कशासाठी? एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रमाचा उद्देश सांगा मला काय? आपल्या देशामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत. त्या प्रदेशांमधील जे लोक आहेत त्या लोकांचे सांस्कृतिक संबंध शाश्वत टिकून राहावेत. हे सांस्कृतिक संबंध संघटित पद्धतीने टिकून राहावेत हे आपल्याला जपण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत योजना 31 ऑक्टोबर 2016 मध्ये आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे. लक्षात आलं? आणि ही संकल्पना कोणाची होती? पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना आहे. तर ही पुढे न्यायची आहे आपल्याला. वेगवेगळ्या प्रदेशामधील वेगवेगळे लोक, त्याच्यानंतर आपण म्हटलं की त्यांची जे सांस्कृतिक संबंध आहेत ते सांस्कृतिक संबंध आपल्याला शाश्वतरित्या संघटितरित्या टिकवून ठेवायचेत. आणि त्या उद्देशानं एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाच्या अंतर्गत आपण युवा संगम उपक्रम सुरू केला. त्याचा चौथा टप्पा 25 जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारकडून एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत राबवला जातो. या युवा संगम उपक्रमामध्ये कोणत्या वयोगटातील तरुणां सहभागी असणार आहेत? 18 ते 30 वयोगट. या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांच्याशी संपर्क मजबूत करायचा आहे. आणि हे कोणत्या मॉडेलवर राबवलं जात आहे? तर काशी तमिळ संगम मॉडेलवर हे राबवलं जात आहे. लक्षात आलं? आता याच्यावरती प्रश्न कसा असेल त्याचा विचार करूयात आपण. प्रश्न पहा. 25 जानेवारी 2024 पासून युवा संगम उपक्रम या उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. या उपक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात? 15 ते 18 वयोगट, 16 ते 21 वयोगट, 18 ते 24 वयोगट, 18 ते 30 वयोगट. कोणत्या वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात? तुमच्या लगेच लक्षात आलं असेल 18 ते 30 वयोगट आपण अभ्यासला आहे. अशा प्रकारे काही योजना आहेत. या योजनांचा या ठिकाणी आपण विचार केला. आता हा झाला एक भाग. मागच्या काही भागामध्ये आपण थोडेसे लेक्चर्स घेऊ शकलो नाही कारण नवीन वर्षाची काही महत्त्वाची कामं होती बँकेची, त्याच्यामुळे हे आपण मध्ये घेता आलं नाही. पण आता हे कंटिन्यू आपलं चालू राहील. ह्या सगळ्या योजना करा म्हणजे आत्ता जी जूनपर्यंत जे आहे ते तुमचं सगळं कंप्लीट होईल आणि आत्मविश्वासाने करंट अफेअरच्या बाबतीमध्ये तुम्ही परीक्षेमध्ये जाऊ शकाल. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.